नमस्कार मित्रांनो, दत्ताजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण एक समाजकार्य करण्यासाठी, आपल्या मनाला समाधान देण्यासाठी, एक सत्कार्य करण्यासाठी नंदुरबार येथील एका आदिवासी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी जाणार आहोत. मुंबईतून सर्व शिक्षक मित्र व शिक्षकेतर मित्र यांनी मिळून या शाळेला शालेय उपयोगी वस्तू देण्याचं ठरवलं आणि आम्ही या आदिवासी वस्तीची निवड केली आणि ते या शाळेत या छोट्या मित्रांना सहकार्य देण्यासाठी, मदत देण्यासाठी इथे पोहोचलो. खूप प्रसन्न वातावरण आणि मन भरून येणारा हा क्षण, आयुष्यात लक्षात राहणारे हे क्षण आहेत. आम्ही येणार म्हटल्यावर मुलं देखील उत्साहित होती. आमची गाडी या शाळेतील अंगणात आली आणि मुलांची देखील चलबिचल सुरू झाली. मुलं आनंदाने या वस्तू घेण्यासाठी पुढे आले. आमच्याबरोबर तेही आम्हाला मदत करायला पुढे सरसावले आणि आलेल्या वस्तू कोणत्या आहेत याची उत्सुकता त्यांच्यात देखील लागली होती. त्यामुळे ते देखील या वस्तू आपल्या वर्गात घेऊन जाण्यात सहकार्य करत होते. एक वेगळा आनंद, एक उत्साह त्यांच्यात देखील संचारला होता. आमचे वळवी सर अतिशय उत्स्फूर्तपणे आम्हाला सहकार्य करत होते, मार्गदर्शन करत होते. या सर्व वस्तू आम्ही या शाळेमध्ये पोहोचवल्या आणि त्याचं सर्व विद्यार्थ्यांना वाटप केलं. अंगणवाडी मरोड येथील या छोट्याशा आदिवासी शाळेत. नमस्कार. तुम्ही आम्हाला नमस्कार केला, आम्ही सुद्धा तुम्हाला नमस्कार करतो. आम्ही कुठून आलो आहोत माहिती का तुम्हाला? मुंबई ऐकलंय का तुम्ही? मुंबई काय आहे? महाराष्ट्राचं राजधानी आहे, बरोबर. आम्ही सगळे मुंबईवरून आलो आहोत. तुम्ही 4थी पर्यंत आहात शाळेमध्ये. इथले सर्व जे आहे ते 10वी पर्यंतच्या मुलांना शिकवतात. 10वी 12वी पर्यंतच्या मुलांना सर्व शिकवतात. तुम्ही शाळेत दररोज येतात का? नाही येत ना? येतात? दररोज शाळेत यायचं. तुमच्यासाठी आम्ही काहीतरी वस्तू आणलेल्या आहेत अभ्यासासाठी. वस्तू घेऊन उद्यापासून दांडी मारायची नाही. दररोज शाळेत यायचं, रोज अभ्यास करायचा, टीचरांचं ऐकायचं, बरोबर. आणि आई वडिलांचं पण ऐकायचं. घरातली कामं पण करायची, पण अभ्यास करायचा. आलं लक्षात सर्वांना? अभ्यास करायचा, चांगल्या मार्गाने पास होऊन पुढे मोठ्या शाळेत जायचं, बरोबर. आणि एवढे सर सांगा, लहान मुलं आहेत ना. शिक्षक म्हणजे आपण हिकवणारं क्षेत्र आहे. मेरा विक्वेर आहे की आम्हाला हिकवणं क्षेत्र आहे, बरोबर. माझं नाव बकाराम टोळवी आहे, बरोबर. ते की बराने सर आहे, संजू सर आहे, मनेर सर आहे. तामिळनाडू आहे का? ये ना महाराष्ट्र में ना काही नाही तिला लांबा. आणि विजय आणि सरांचं नाव जोशी सर. हा, हे तानिवडे सर, लोहांदे सर. हे आमचे रवी कुमार. हे चेतन आंबेकर. हे आमचे नितेश कुमार. हे आमचे धर्मेंद्र. आमचे माझा मुलगा दरके, बरोबर. आणि इकडे आमचे गावचे दाशा, जे आमचे जुने मित्र आहेत. आणि हे आमचे
माझी सदस्य संदेश आणि मॅडम दत्ता सरांनी हा, जे आणि स्टुडंट असतात ना ते दत्ता सर. हा. तर तुम्हा अभ्यास करा तुझे या खातर या की वस्तू आम्हाला याला दररोज दररोज अभ्यास करा तुझे बरोबर आहे हा तर जे की अभ्यास करतो ते की मा मोठं होईल पण अभ्यास केला नाही, शाळेत आले नाही तर वस्तू टीचर परत जमा करून घेतील. लक्षात ठेवा, आणि- अभ्यास करण्यासाठीच तुम्हाला दिलेला आहे आम्ही. आणि जे की केवळ हेड मास्टर बनी घेऊ ते की तुम्हा भी ऑफिसर बनी जाणार आहे अभ्यास केला थांब कोणे हा का या की बाका होण्या पुढे या की बाका पागे पडून वगैरे निघणू करून दे आशीर्वाद नाही काय ना मिळतं माझ्या कतो बी अभ्यास ते पहिले उठ्या काय या की बाका पागे पडणू त्यानंतर वर तास सलाम आवडू नाही अजिबात नाही आवडू लक्षात ठेवून बरोबर. काही की या की बाका पहिलो आशीर्वाद बरोबर यानंतर मग बाकी आशीर्वाद चालू आहे म्हणून उठी दररोज तुम्हाला काय केलं काय केलं अभ्यासांच्या दिवेले पहिले या की बाका पागे पडणू काय क्यों मोठ्याने बघा या की बाग देवापेक्षा या की बागा आशीर्वाद महत्व आहे पण पहिले उठ्या की या की बागा पहिला पागे पडणू उनको टेकून फासे आणू पण तुम्हाला आशीर्वाद मिली जाय आणि त्यानंतर अभ्यास सुरू आहे तुम्हाला पुणे की नाही या खातर माऊ मोठं वेळा खातर शिक्षणा गरज आहे खूप इकडू गरज आहे हर अभ्यास करून गरज आहे पुणे की नाही त्या खातर तुम्हाला जी काही तुम्हाला गरज पडे यांची वस्तू की जी आपण टीम आहे माझे मित्रमंडळी आहे आम्हाला काम केचा तर याला तुम्हाला खातर लिहा एका शब्द वाक्य एका शब्द मला तयारी घ्या आणि याला खुशी केली याला नाही नाही ठीक आहे आम्ही टाइम ना सगळ्यात जास्त वस्तू या सरांनी दिल्या आहेत. हा तो तामिळनाडू हे तामिळनाडूचे. आपण आहे पाहुणे आहे पूर्ण खूप नाही बघा तुम्हा प्रेमा खातर आहे प्रेम महत्व आहे हा तर आम्ही टाइम आपण कमी आहे तर बाजा असते तुम्हाला काय ओपन केलं खोके बोलता जो काही तुम्हाला जगणू आहे तो आणि जे मित्र नाते जे आले नाते या खातर मॅम आमची समजातो ना हाँ शाबाश फोटो काढ दत्ता येतो. हाँ चार पाच हात पुढे करा सगळ्यांनी हात पुढे करा क्लाइंट ड्रॉइंग शीट है ना? हाँ क्लाइंट है. वो टीचर कोणता कलर आहे? करेक्ट. विद्यार्थी मनोड जिल्हा परिषद शाळा जिल्हा नंदुरबार या विद्यार्थ्यांना आमच्या मुंबई ग्रुप तर्फे नंदुरबार पिकनिक या वेळेला सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तू ज्या आहेत या आम्ही या ठिकाणी वाटप करत आहोत. सर्व विद्यार्थी आपल्या हातामध्ये दाखवत आहेत की टिफिन बॉक्स, नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला बॅग, पावसाळ्यासाठी वापरायला छत्री, वह्या, नंतर पेन्सिल बॉक्स, रबर, टोपी, उन्हासाठी संरक्षण करण्यासाठी टोपी, अशा अनेक वस्तू ज्या आहेत या अनेक वस्तू. नंतर या विद्यार्थ्यांना क्रीडा खेळासाठी साहित्य, बॅट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, डॉजबॉल या सर्व प्रकारचे जे काही क्रीडा साहित्य आहेत हे क्रीडा साहित्य, शैक्षणिक वस्तू या नंदुरबार ग्रुपकडनं विद्यार्थ्यांना
भेट देण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांकडे एकच अपेक्षा आहे आमची की या सर्व विद्यार्थ्यांनी या वस्तूंचा उपयोग करून चांगला अभ्यास करावा. सर्व विद्यार्थी पास होतील यात शंका नाही, परंतु अभ्यास चांगल्या मार्काने पास व्हावं अशी अपेक्षा आहे. आमच्या या नंदुरबार ग्रुपमध्ये तुम्हाला जे साहित्य दिलेलं आहे, हे साहित्य जमवण्यासाठी आमचे जे मणिबाई आहेत, या मणिबाई यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आमचं तर लक्षही नव्हतं, परंतु त्यांनी सर्व धावपळ करून हे सर्व साहित्य जमा केलेलं आहे आणि या इथपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. वॉटर बॉटल सुद्धा तुम्हाला देण्यात आलेली आहे. नियमित जे साहित्य दिलेलं आहे ते नियमित वापरा आणि अभ्यास करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. नंदुरबार ग्रुपतर्फे आमचं एवढंच म्हणणं आहे. आलं लक्षात सर्वांना? आपले संदेश देशेश आहे, धर्मेंद्र आहे, त्याचे मुकेश आहे, त्याच्यानंतर आमचे मित्र दासू आहे. तर या सगळ्यांच्या वतीने आपण एकत्र आलो, एकत्र कार्यक्रम केला. त्यांनी मार्गदर्शन केलं, आमच्या मंडळीचं मार्गदर्शन केलं, आपल्या गावाने सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. मॅडम आहे, तुम्हाला अजून काही मार्गदर्शन करतील. त्या ग्रुपवर आमची काही आम्हाला सहकार्य केलं, इथं येण्याची संधी दिली, तुम्हाला भेटण्याची संधी दिली. तुम्ही तुमच्यासाठी हे सगळं आहे आणि तुम्ही मोठे झाले पाहिजे. मोठे म्हणजे काय? मोठे व्हायचं आणि अभ्यासात मोठे झाले पाहिजे. म्हणून उद्यापासून सगळ्यांनी सुट्टी असेल तरी कामाला लागायचं. सुट्टी लक्षात ठेव. हा, गावाकडे पोती आजीकडे पडायचं नाही. लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला आमच्या शुभेच्छा आणि धन्यवाद देतो. धन्यवाद. आमच्या शाळेला किमती वस्तू भेट दिली आहे आणि तुम्ही आपली ओळख नसताना म्हणून मी सारखे म्हणत होते की थोडीशी माहिती राहिली असती तर बरं झालं असतं. आणि अचानक एवढा मोठा ग्रुप आमचं मन भरून आलं की तुम्ही दिली. आम्हाला फक्त या सरांचं नाव एवढं माहीत होतं आणि एवढा मोठा ग्रुप आमच्या शाळेत तुम्ही आले, साहित्य मूल्यवान दिलं, त्याबद्दल आपणास सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मनपूर्वक आम्ही धन्यवाद देतो आणि पुन्हा आमच्या शाळेला नक्कीच विजिट द्या. आमच्या मुलांमध्ये भरपूर काही प्रगती दिसेल हे आश्वासन देतो. वाढतो भाग आहे. आता मी इथलाच आहे, कांदेचाच आहे मी पण प्रॉपर. कामानिमित्त मुंबईला आहे, परंतु माझ्या बघण्यात अशा बऱ्याच शाळा आहेत की काही मुलं जी इथे शिक्षणाच्या प्रवाहापासून लांब गेलेली आहेत. काय कारण असतं? कारण शिक्षणाचा जो अभाव आहे, म्हणजे कुटुंबामध्ये नॉलेज नसणं किंवा कामाची जबाबदारी लहानपणीच पडणं, ह्या ज्या अनेक गोष्टी आहेत, ह्या शक्यतो गोष्टी ज्या आदिवासी भागात जास्त बघायला मिळतात. आमचे जे तालुके आहेत जळगाव जिल्ह्यातले हे आदिवासी बहुल तालुके आहेत, परंतु या ठिकाणी नंदुरबारमध्ये म्हणजे या एरियामध्ये मी जे बघितलं शिक्षणाचं महत्व, असं महत्व तिकडे नाहीये. त्यामुळे तिथला जो तिथली जी मुलं आहेत ती अजूनपर्यंत त्यांना, आता मी बऱ्याच मुलांना बोलता मी बरेच विचारलं याला काय म्हणतात, त्याला उद्देश हाच होतात की ही मुलं नवं मिळतं. आपलं दररोज वही पुस्तक ते जे आहे ते आपण तेच आणत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.